नाही म्हणला त्याला फक्त मर्दाचं काळीज लागतं. अशी अवस्था झाली आमची. कोल्हापूरला आमच्या इथं एक आजीबाई आहे बरं का, फार सुंदर अशी म्हणते, शिवाजी महाराजांच्या समाजातले मराठ्यांचे मावळे नेमके होते कसे. आपले मराठ्यांचे मावळे नेमके होते कसे तर सकाळी लवकर उठे, रणांगणात सुटे, तलवार तुटे पण माग नाही हाटे. आताचे आमचे कसे आहेत मराठ्यांचे मावळे, उशिरा उठे, दारूच्या अड्ड्यावर सुटे, बाटले फुटे पण बेनं माग नाही हाटे. काय संस्कार घेतोय आपण. हसण्यावरती गोष्टी घेऊ नका. आजपर्यंत प्रत्येक गोष्ट हसण्यावरती घेऊन आले म्हणून आपल्या जीवावरती उरावरती संकट येऊन भेटे पावले. तुम्हाला माहिती आहे की शिवराय हा मंत्र असा आहे की या मंत्रानं प्रत्येक पिढीतलं रक्त तापवले. तुम्हाला माहिती आहे महाराजांचा जन्म झाला त्या किल्ल्याचं नाव काय, काय नाव, शिवनेरी. महाराजांचा मृत्यू झाला त्या किल्ल्याचं नाव काय, रायगड. शिवनेरीचे पहिले 2 अक्षर म्हणजे शिव आणि रायगडाचे पहिले 2 अक्षर म्हणजे राय. 2 शब्द तयार केल्यावरती एक शब्द तयार होतो, त्या शब्दाचं नाव म्हणजे शिवराय. तो शिवराय आपण बघितला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे जसं आयुष्यात आपण एकदा तरी महाराजांचा रायगड बघितला पाहिजे. किती लोकांनी बघितला हात वरती करा. रायगड एवढ्याच लोकांनी, एवढा मोठा समाज आहे पण बघितला 10-12 लोकांनी. हात खाली करा. गोव्याला किती लोक गेली ती खरं सांगायचं. सरपंचांनी काल रात्री यादी पाठवल्या मला गावची. तिकडे बरं झालं सुचतंय बरं. आयुष्यात एकदा तरी जोडीनं का होईना पण आपण आपल्या राजाचा रायगड बघितला पाहिजे. का बघितला पाहिजे, कारण जसं मुस्लिम धर्माचं हजला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही, तसं प्रत्येक मराठ्याचं आणि प्रत्येक मराठी माणसाचं रायगडला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही. जगात अनेक शक्तिपीठ आहेत पण त्याच बरोबर जगात 2 प्रेरणापीठ सुद्धा आहेत. पहिलं प्रेरणापीठ मराठ्यांचं. तुमचा कुळस्वामी मला माहित नाही, तुमचं ग्रामदैवत कुठलं आहे मला माहित नाही, पण तुमची 2 प्रेरणापीठं मला नक्की माहिती आहेत. पोरांनो लक्षात ठेवा, आपल्या समाजाची 2 प्रेरणापीठ आहेत. पहिलं प्रेरणापीठ ते म्हणजे रायगडावरचं श्रीमान छत्रपती शिवरायांची समाधी आणि दुसरं प्रेरणापीठ म्हणजे वडूबुद्रुक तुळापूरला असणारं छत्रपती संभाजी राजांची समाधी. तिथं गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नसतोय गड्या. त्यामुळं आयुष्यात एकदा तरी आपण आपल्या राजाचा रायगड बघितला पाहिजे. हा राजा पिढ्यानपिढ्यांना प्रेरणा देतोय. तुम्हाला माहिती आहे मिर्झा राजा जयसिंह नावाचा एक सरदार स्वराज्यावरती आला आणि आल्याबरोबर त्यानं खुल्या आम कत्तली चालू केल्या. माय माऊलींची आबरू लुटली, प्रेतांचा ढीक बघावं तिकडे रक्त रक्त रक्त. राजे व्याकुळले, मिर्झा पश्ची गेले आणि मिर्झाला म्हणाले, मिर्झा हे बरं नाही. त्यावेळी छदिम्या असत मिर्झा म्हणाला, राज आहे यालाच राजकारण म्हणतात. आणि त्यावेळी एका राजाला वाटलं नाही आपला मतदारसंघ वाचवावा, एका राजाला वाटलं नाही आपला तालुका वाचवावा, नाही हो. त्यावेळी महाराजांनी तह करायचा ठरवला आणि तहात महाराजांनी 23 किल्ले बहाल केले. सगळे म्हणायचे संपलंय. जसं म्हणायचे मराठा समाजाचे मोर्चे निघाल्यावरती सगळे संपले, आता यांच्यात काय नाही. पण जरांगे पाटील नावाचा एकच वनवा पेटवला, अख्खा महाराष्ट्र त्याने पेटवून सोडला. सगळे म्हणायचे संपलं आता, या माणसाकडे काही नाही. महाराजांना माहिती होतं राखेतून पेटून कसं उठावं. महाराजांनी तहानंतर 23 किल्ले बहाल केले. 9 वर्षांनी महाराजांचा राज्याभिषेक झाला. ज्यावेळी तह केला त्यावेळी तहात किल्ले दिल्यावरती महाराजांकडे फक्त 16 किल्ले उरले आणि 9 वर्षांनी राज्याभिषेक शके नोंद आहे की महाराजांकडे 365 किल्ल्यांचं साम्राज्य आहे. 9 वर्षात 365 किल्ल्यांचं साम्राज्य उभा केले. साहेब 50 वर्षाच्या आयुष्यात आपल्याला एक घर बांधायचं होत नाही. 9 वर्षाच्या आयुष्यात या राजानं 365 किल्ल्यांचं साम्राज्य उभा केलं. पण मिर्झानं जरी चाल टाकली आणि पुरंदरावरती दिलर खानाला पाठवलं. पुरंदरावरती उभा होता आमचा मुरारबाजी. दिलर खानाचं सगळं सैनिक मुरारबाजीच्या अंगावरती तुटून पडलं, पण मुरा काय केला तयार नव्हता. शेवटी त्या मुराचं आसमानी शौर्य बघितलं, थांबला तिथंच. आणि त्यावेळी कळालं दिलर खानाला मराठे नेमके असतात तरी कसे, तर ते मुरारबाजी देशपांडेंसारखे. थांबला तिथंच आणि शेवटी त्यानं तुकडा काढला. मुराला म्हणाला, सुन मुरा, अरे ऐक मुरा, मुरा हे आमच्या स्वराज्यात त्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे काय आहे, तुला जहागीर देतो, माणिक मोती देतो. तसा मुरा म्हणाला, अरे सुन दिलेर, अरे ऐक दिलेर, अरे दिलेर
आम्हा मराठ्यांना आणि शिवरायांना आज वक्त बेईमान झाला असेल. अरे दिलेर, आम्हा मराठ्यांना आणि शिवरायांना आज वक्त बेईमान झाला असेल. पण लक्षात ठेव दिलेर, आम्ही मराठे कधीच रक्ताला बेईमान होत नसतो. आम्ही मराठे कधीच रक्ताला बेईमान होत नसतो. मराठा म्हणजे काय हो? मराठा म्हणजे काय? मराठा म्हणजे जो मर कर्ण हटा सो मराठा. मराठा म्हणजे काय तर दुसऱ्याची मौत स्वतःच्या कमरेला आणि स्वतःची मौत रायगडाच्या सिंहासनाला बांधून घोड्यावरती बसून टाच मारणारा मराठा कधी कुणाच्या बापाला माग हटत नसतोय. त्या आसमानी शौर्य बघितलं, थांबला तिथंच आणि महाराजांनी तह केला. औरंगजेबाने एक पत्र पाठवलं महाराजांना, राजे माझ्या 50व्या वाढदिवसाला तुम्ही मला भेटायला आग्र्याला याल. त्याचा सुद्धा 50वा वाढदिवस, हॅपी बर्थडे. निघाले राजे, पण सोबत घेतलाय संभाजी राजांना. 9 वर्षाचं पोरग आहे. महाराजांना वाटलं कसं घ्यावं, वारा वनवास वाद कदा सोसल माझ्या पोराला. पण त्यावेळी महाराजांना वाटलं संभाजीराजे म्हणजे फक्त छत्रपती शिवरायांचे पुत्र नाहीत, तर संभाजी राजे म्हणजे एका मराठ्याचं पोर आहे. आणि मराठ्याचं पोरग कधी कुणाच्या बापाला माग ऐकत नाही. म्हणून सोबत घेतलाय संभाजी राजांना. या मुलकापासून त्या मुलकापर्यंत राजे निघाले. आता एसटीनं जायचं म्हटल्यावरती ताईनो 1.5 दिवस लागतो. हाफ तिकीट नव्हतं त्यावेळी. ताई राजे घोड्यावरती बसून निघाले. कधी प्रश्न पडलाय, वाटेतून जात असताना बापले काहीतरी बोलले असतील की, काहीतरी बोलले असतील बापले की एकमेकाला. काय सांगितलं असेल संभाजीराजांना शिवाजीराजांनी, संभाजीराजे विठ्ठला 4 एकर घेऊन ठेवलाय, ऊस टाकून मोकळा हो. काय सांगितलं असेल हो? संभाजीराजे पुण्याला 2 BHK घेऊन ठेवला, तू येसुबाई निवांत राहा. नाही सांगितलं. सांगितलंय का बापानं आपल्या पोराला? संभाजीराजे आतापर्यंत तुम्ही तुमच्या बापाचा तह बघितला असेल, पण संभाजीराजे इथून पुढे तुम्हाला तुमच्या बापाच्या विजयाचे सोहळे सुद्धा बघायला लागणार आहेत. हे सांगितले का बापानं आपल्या पोराला? सोबत घेतलाय संभाजीराजांना आणि गेले आग्र्याला गेले. आणि आग्र्याला गेल्यावरती औरंगजेबानं महाराजांना मागच्या रांगेत उभारलं. सगळे सरदार पुढे, नामवंत सरदार. त्या सरदारांना ज्या राजानं आसमान दाखवलं होतं त्या राजाला मागच्या रांगेत उभा केलं. महाराष्ट्राचा स्वाभिमान उपाळला, दिलेल्या सगळ्या मनसबदारी फेकल्या आणि राजे औरंगजेबाच्या दरबारातून गेले. आतापर्यंत आलमगीर औरंगजेब याचा अपमान असा कोणी केला नव्हता. तर अखंड हिंदुस्थानामध्ये आलमगीर औरंगजेब याचा अपमान फक्त एकाच मराठ्याच्या वाघानं केला होता. त्याचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पण तेव्हापासून औरंगजेबाच्या दरबारात शिवाजीराजे कधी गेले नाहीत. पण त्यांच्या पुत्र संभाजीराजे 9 वर्षाचे औरंगजेबाच्या दरबारात येत जात असत. मी काय सांगतोय पोरांनो, कान देऊ नये का? त्यावेळी औरंगजेबाचा एक हत्ती होता आणि तो हत्ती संभाजीराजांना आवडलेला. त्या हत्ती घ्यायचे आणि संभाजीराजे सगळ्या गल्लीतनं फिरायचे. या बारक्या संभाजीराजांना औरंगजेबानं चेष्टा करावी म्हणून बोलावणं धाडलं. मराठ्यांचा वाघ छताड काढूनच पुढे जाऊन उभा राहिला आणि 9 वर्षाच्या पोराला विचारलं. काय विचारतोय औरंगजेब? औरंगजेब विचारतोय, शंभूराजे ये हाथी आपको बहुत पसंद है. शंभूराजे ये हाथी आपको बहुत पसंद है, लेकिन शंभूराजे ये हाथी इतना बड़ा है और आप इतने छोटे हो, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? काय प्रश्न विचारला हो? शंभूराजे हाथी आपको बहुत पसंद है, लेकिन शंभूराजे हाथी इतना बड़ा है और आप इतने छोटे हो, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? एवढं मराठ्याचं पोरग छाताड काढून उभा राहिलं आणि औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून सांगितलं, अरे औरंगजेब ये तो जानवर है. अरे औरंगजेब ये तो जानवर है. बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे. लेकिन औरंगजेब हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए और अभी महाराष्ट्र में उन्हें आप आगरा कैसे ले आओगे? प्रत्येक प्रश्नाला बाणेदारपणे देण्याची उत्तर ही धमक शिवरायांनी संभाजीराजांच्या मनामध्ये पेरली. पोरांनो, किती बापांनी इथं मराठा समाजातल्या लोकांनी आपल्या पोरामध्ये ती धमक पेरली हो. आलेल्या संकटाला आडवं करायची ताकद किती मायमाऊलींनी आपल्या लेकींमध्ये पेरले हो. का आजपर्यंत कोपर्डीचा अत्याचार झाला, मराठा समाजातल्या अनेक मायमाऊलींवरती अत्याचार झाला, त्यावेळी फक्त मोर्चे काढले ना आपण शांत बसलो. मेणबत्त्या पेटवायचं आणि शांत बसवायचं नाही हो. लंका पेटवायचा मराठ्यांचा इतिहास आहे.
तो मराठा समाज, त्या समाजातली लोक शांत बसली. दादांनो, एक गोष्ट तुम्हाला नेहमी सांगत जातो की शिवचरित्र म्हणजे काय, की फक्त हातामध्ये पुस्तक घेऊन आता उपयोग नाही, आता हातामध्ये आता तलवार घेण्याची वेळ आलेली आहे. मराठा समाजानं खऱ्या अर्थानं एकत्र होण्याची गरज आलेली आहे. तुम्हाला माहिती आहे, राजांचा एक गड होता, बहादूरगड. त्या गडावरती अवघं मुबलक अन्न आणि धान्य होतं आणि प्रचंड असं सोनं. शेवटी एक सरदाराला बोलवलं, हंबीरराव मोहित यांना बोलवलं आणि राजा म्हणाले, हंबीरराव जागा काढा मोक्याची. तो बहादूरगड, बहादूर खानाचा गड, त्याचा गड आपल्याला घ्यायचा, जागा काढा मोक्याची. काढली जागा. ते म्हणजे बहादूर खानाचा किल्ला लुटायचा. हंबीर मामानं सांगितलं महाराजांनी, हंबीर मामा किल्ला घ्यायचा, पण किल्ल्यावरती एकही मराठ्याचं रक्त सांडलं नाही पाहिजे. आता लढाई तर झाली पाहिजे आणि रक्त सुद्धा सांडायचं नाही, शक्य नाही. पण हंबीर मामा म्हणले, मी किल्ला घेऊन दाखवतो, एकही मराठ्याचं रक्त न सांडता. आणि ठरलं, मोहीम ठरली. 2 तुकड्या केला, एक तुकडी 20,000ची आणि एक तुकडी 30,000ची. 30,000चं सैनिक बहादूरगड म्हणजे नगरमार्गे बहादूरखाना त्या बहादूरगडावरती जाणार आणि उरलेली 20,000ची तुकडी ते बहादूरगडाच्या मागणं कुरकुम मार्गे येणार. बस ठरलं असं की समोरचे मराठे फक्त पळवत जाणार आणि मागचे मराठी येऊन कार्यक्रम करून जाणार. ठरलं. सकाळी उठले, बहादूरगडावरती तब्बल 1,00,000ची फौज होती आणि मराठे आले 30,000. हर हर महादेव गर्जना झाली, आता वार होणार. बहादूरखानाला कळालं मराठी येत आहेत. दिवसा मराठे कधी दिवसा येत नाहीत, रात्रीच येऊन कार्यक्रम करून जातात. दिवसा आल्यात म्हणजे तब्बल गडावरती 1,00,000चं सैनिक आहे, म्हणजे कमीत कमी हे 2,00,000 तरी असतील. त्यानं पाक सगळे हवालदार कोतवाल सगळे गोळा केले आणि निघाला, लढायला निघाला. आता तुंब युद्ध होणार, आता मारामारी होणार. तोपर्यंत मराठ्यांनी वजगेर टाकला, भागो. मराठे पुढं बहादूरखान मागं, मराठे पुढं बहादूरखान मागं, मराठे पुढं बहादूरखान मागं. मराठे गायब. म्हणला बहुतेक भिली वाटतं. आला माघारी जितम 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 करत. जसा किल्ल्याच्या जवळ आला, मराठ्यांनी मागणी रिवर्स घेत टाकला. मराठे परत आले, हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव. बहादूर खान म्हणला, आता नाही म्हणला, आधी तलवार घेतला आणि युद्ध होणार, तंबू युद्ध होणार, एकमेकांवरती तलवार टाकणार. तोपर्यंत परत मराठ्यांनी रिवर्स घरी टाकला, भागो. मराठे पुढं बहादूर खान मागं, मराठे पुढं बहादूर खान मागं. परत ते मराठे गायब. म्हणला बहुतेक आता माघारी येणार नाही. ते आला परत जितम जितम करत. जसं गडाच्या जवळ आला, मराठे परत मागणे आले, हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की. आता तुंबळ युद्ध होणार, तलवार बाहेर काढणार. तोपर्यंत मराठ्यांनी रिवर्स घेऊन टाकला, भागो. मराठे पुढे बहादूर खान मागं, मराठे पुढे बहादूर खान मागं. एक बहादूर खानाचा सरदार म्हणला, हुजूर अब नाही आएंगे, तू चुप बैठ. पेनला जातील तिथं वर ताणायचे. गेल्या मराठे पुढं, बहादूर खान मागं. मराठे काही कुरकुमच्या घाटात, काही कात्रजच्या घाटात. मराठे गायब. त्याला काय माहितीये, वारा वादळ आणि मराठे कधी कुणाच्या बाला सापडले नाहीत. गेला, पसार झाला. आणि शेवटी तिकडे तो चांगला 100 किलोमीटर तांडल्यावरती इकडे हंबीर मामा गडाच्या मागच्या दरवाजाला उभा होतंय. गेले किल्ल्यावरती. किल्ल्यावरती हवालदार कोतवाल थापड्या देऊन सुजवले. सगळं सोनं लुटलं. हंबीर मामा गायब. इकडं बहादूर खान आला. म्हणला मराठे गेले, जितम जितम जितम. जसं बहादूरगडाच्या जवळ आला तसं बेण्याला फक्त धुरच दिसायला लागला. त्याचा एक हवालदार आला. मला क्या हो गया हुजूर, मराठे आ गए थे, तू इधर आ. म्हणला हम किसके पीछे गए थे, मराठों के हुजूर. आया था कौन, मराठी हुजूर. हुजूर ते 30,000 फुडणं आले आणि तुम्हाला ताणत लिहिलं. मागं 10,000 गडी होतं. आत आलं, थापड्या 2 सुजवून सगळं निघून गेलं. त्याला तवा कळालं मराठी नेमके असतात तरी कसे. अरे युद्ध काय असतं, गनिमी काय असतं, या महाराष्ट्राच्या मातीला छत्रपती शिवरायांनी शिकवलं. मराठा समाजाने लढण्याची प्रेरणा त्यांच्या मनामध्ये निर्माण केली. अनेक लोक सांगतात की प्रेमाचं प्रतीक म्हणजे ताजमहाल आग्र्याचं नाही हो. प्रेमाचं प्रतीक कशाला म्हटलं जातं तर जावा या सह्याद्रीमध्ये उभारले गडकोट आणि त्या गडकोटांवरती सांडलेलं आमच्या मावळ्यांचं रक्त हे सगळ्यात मोठं मराठ्यांचं प्रेमाचं प्रतीक आहे. ते प्रतीक मराठ्यांच्या प्रेमाचं आपण बघितलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे आपल्या इथं चाकणचा किल्ला एक, त्या चाकणच्या किल्ल्यावरती तब्बल 600 मावळे होते आणि फिरोंगोजी नरसाळा नावाचा सरदार त्या 600 मावळ्यांचं नेतृत्व करत होता. शाहिस्ते खान आला आणि त्या चाकणच्या किल्ल्याला त्याने वेढा टाकला. पण त्या चाकणच्या किल्ल्याला चारी बाजूनं खंदक आहे.
त्यात मगरी आहेत. किल्ल्यावरती जायला आणि यायला फक्त एकच रस्ता आहे, तो म्हणजे लाकडी पूल. तो लाकडी पूल सुद्धा मराठ्यांनी काढला. शाहिस्तेखानाला प्रश्न पडला, ह्या आत येत नाहीत, ह्या बाहेर येत नाहीत, आम्हाला आत येऊन देत नाहीत, नेमकं युद्ध होणार कसं? शाहिस्तेखानाचा बेत असा, शाहिस्तेखानानं संपूर्ण किल्ल्याला तोफा लावल्या. त्याचं मत असं, उद्या सकाळी उठायचं, वातान पेटवायची, बुरुज खाली पडेल आणि किल्ल्यावरती जायला न्यायला दगड पडून वाट तयार होईल. ठरलं. संध्याकाळी तोफा लावल्या आणि त्याने त्याच्या सरदाराला बोलवलं. इधर आ म्हणला. आला. बता म्हणला, ऊपर मराठे कितने? खाली 600, फक्त 600 मराठा आहेत. 600 मराठे आहेत. उनके पास तोपे है, कुछ नहीं हुजूर. दारू गोला, कुछ नहीं हुजूर. बसमियत, कुछ नहीं हुजूर. खाली मराठों के पास तलवारे. ऐसा कल सुबह किला लेते म्हणला. तोफा लावल्या. संध्याकाळी झोपी गेला. ऐन मध्यरात्री 2 वाजता मराठे लेट किल्ल्याच्या खाली आले. मराठे कायम लेटच येतात. सुदर्शन शिंदे सुद्धा लेटच आला. या आले खाली. आल्याबरोबर शाहिस्तेखानाचं सगळं सरदार झोपलेलं, तलवाऱ्या काढल्या, खुले आम के तली चालू केला. हार पराभव, हार पराभव, हार पराभव. शाहिस्तेखान उठला, क्या हो गया? मराठे गायब. शाहिस्तेखान म्हणताना बोललो, इकडे इधर आ म्हणला. क्या हो गया? कुछ नहीं हुजूर. कौन आए थे? मराठे हुजूर. किधर गए? भाग गए हुजूर. बहुतेक मोजाला आले असतील म्हणला खाली किती लोक आहे ते. सकाळी उठला म्हणला, सकाळी उठायचं, वातान पेटवायची, किल्ला तोफा टाकायचा आणि किल्ला ताब्यात. सकाळी उठला, मशान घेतली, वातान पेटवणार, तोपर्यंत किल्ल्यावर एकाच तोप्याचा गोळा आला सुई सुई करत. तसा शाहिस्तेखानाचा तोफखाना प्रमुख म्हणाला, तोपे पिचे लो, तोपे पिचे लो. सगळ्या तोफा मागे घेतल्या, कारण मराठ्यांनी वर्ण तोफेचे गोळे टाकायला चालू केले होते. शाहिस्तेखानाने त्याच्या सरदारला बोलला, इधर आ म्हणला. क्यों रे म्हणला. तेरे को मैंने पूछा था, मराठों के पास तोपे है? हा नहीं हुजूर. तो दारू गेला किधर आसमान से बरस रहेगा म्हणला. क्या रे, तेरे को मैंने पूछा था मराठों के पास तोपे है? तो म्हणला, हुजूर मराठ्यांकडे तोपा नाहीत, पण बेण्यांकडे डोकंच राही म्हणला. ह्या बेण्यांनी रात्री गडावरची सगळी लाकडं तोडल्यात आणि त्या लाकडाच्या तोफा तयार केल्यात आणि त्या तोफाला आतनं जनावराचं कातडं लावले. तोफे तयार किया म्हणला. किया तोफे तयार. दारू गोला किधर से लाया? हुजूर. मग संध्याकाळी कशाला आलते? म्हणलं आपला दारू गोळा आहे म्हणला सगळे. ते म्हणलं असं मराठ्याने फसवले वे म्हणलं. 6 महिने झाली त्याला किल्ला जिंकता आला नाही. शेवटी अशी तुमच्याकडे अशी बैठक बसवली आणि विचारलं शाहिस्तेखानाने, क्या किया जाय? एक सरदार उठला म्हणला, हुजूर ऐसा करते म्हणला. हा बोलो म्हणला, कैसा करते? हुजूर ह्या किल्ल्यासारखा दुसरा किल्लाच बांधू म्हणला, डोक्याला ताप नको म्हणला. ह्या बेनाला ती पटलं. तू चुप बैठ म्हणला. परत म्हणला, क्या किया जाय? दुसरा सरदार उठला म्हणला, हुजूर ऐसा करते म्हणला. हा बोलो, कैसा करते? हुजूर हिता आपण भुयार खोदूया म्हणला. त्या भुयार एवढ्या 30 फूट खाली, 60 फूट आडवं. त्या भुयारातनं 6 माणसं आत जातील. ते भुयार कसं? 4ही बाजूनं त्या किल्ल्याला खंदक आहे, म्हणजे कॅनल सारखं खोदलं, त्यात पाणी, त्यात मगरी. ते भुयार असं करायचं की त्या पाण्याच्या खालनं भुयार गेलं पाहिजे आणि ते बुरुजाच्या तिथं खाली गेली पाहिजे. ह्या बेनाला ती कल्पना पटली आणि ह्यानं 6 महिने त्या बुरुजाच्या खाली भुयार काढायला चालू केलं. खोदलं भुयार. मराठेवर गाफील राहिले. आता पण मराठे जसे गाफील राहिले तसे गाफील राहिले आणि त्या बुरुजाच्या खाली भुयारामध्ये, खंदकामध्ये त्या सैन्यानं सुरुंग पेरले. सकाळी उठायचं, वातान पेटवायची, बुरुज खाली पडणार, 1000चा सैनिक किल्ल्यावरती जाणार. किल्ल्यावरती फक्त 600 मराठे आहेत. आत्ता कापून काढू. 1000चं शाहिस्तेखानाचं सैनिक त्या बुरुजाकडे बघत उभारलं होतं. 300 मराठे बुरुजाच्या त्या वरच्या कटड्यावरती उभारले होते आणि सकाळी वातान पेटवली, सुरुंग पेटले, धड 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 धूम. सगळा बुरुज खाली पडला. जायला किल्ल्यावरती रस्ता तयार झाला. 1000 सगळं सैनिक शाहिस्तेखानाचं किल्ल्यावरती गेलं. कुले आम कत्तली चालू झाल्या. 300 मावळे बुरुज खाली पडल्यामुळे तिथं जागच्या जागी मेले. उरले फक्त 300 मावळे. अरे येईल त्याला कापायचा. एक महाराजांचा मावळा फिरंगोजी नरसळा येईल त्याला गाडायचा. कोणी आला कापला, आला कापला. त्याचं ते आसमानी शौर्य बघितलं आणि शाहिस्तेखान तिथंच थांबला. पण 300 मराठी मावळ्यांचं बळ तोकडं पडलं आणि फिरंगोजी नरसाळ्यांनी शरणागती पत्करली. शाहिस्तेखान आत आला. शाहिस्तेखानानं आजूबाजूचा सगळा प्रदेश बघितला आणि शाहिस्तेखान फिरंगोजीला म्हणतोय, हे फिरंगोजी, अरे काय रे या मातीमध्ये, या किल्ल्यामध्ये 4 बुर्ज,
आणि 2 भिंताड, याच्यासाठी 6 महिने झाले लढतायसा. फिरंगोजी म्हणाले, ए शाहिस्ते खाना, तुला हे दगडा मातीचे गडकोट वाटत असतील रे, पण शाहिस्ते खाना हे फक्त दगडा मातीचे गडकोट नाहीत, तर हे माझ्या राजांच्या रक्तानं पावन झालेले महाराष्ट्राचे गडकोट आहेत. हा जो बुर्जावरती भगवा फडफडतोय ना, त्या भगव्यासाठी लढत होतो रे आम्ही. शेवटी शाहिस्ते खान म्हणला, जा तुला मी जिवंत सोडतो. आणि डबडबल्या डोळ्यांनी फिरंगोजी नरसाळांनी मेलेल्या सगळ्या सरदारांची प्रेत खांद्यावरती घेतली. तो फडफडणारा भगवा हातामध्ये घेतला आणि जड अंतकरणानं फिरंगोजी नरसाळांनी गड सोडला. आणि फिरंगोजी नरसाळ राजांच्या समोर आले आणि राजांना म्हणाले, राज म्या कम नशिब्यानं गड गमावला. राज म्या कम नशिब्यानं गड गमावला. जी काय शिक्षा द्यायची ती मला द्या राज. म्या कम नशिब्यानं गड गमावला. राजे म्हणाले, फिरंगोजी रडता कसले, पण यावेळी आपल्या समाजातनं एक गोष्ट शिकायला तुम्हाला कायम मिळाली असेल. फिरंगोजी म्हणले नाही तसे. राजे 600 मावळे होते, त्यांचं 10,000चं सैनिक होतं, डिपॉझिट सुद्धा राहिलं नसतं आमचं. नाही, त्यावेळी म्हणाले, नाही राजे, जी काय चूक झाली ती आमच्यामुळे झाली. सगळी जबाबदारी फिरंगोजी स्वतःवरती घेतली. नाही हो, ते ऐकल्यावरती राजे म्हणाले, फिरंगोजी रडता कसले,